नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीत पुन्हा सत्तेचा थरार. जयंत पाटील, विशाल पाटील पलटवाराच्या तयारीत. भाजप आमदारांनीही बाह्या सरकवल्या. मिरज पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाचा पुनर्निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा अधिकारी मैनाक घोष यांच्या निर्देशानुसार येत्या 4 ऑगस्ट रोजी ही निवडणूक होणार आहे. निवडीच्या निमित्ताने भाजप आमदार सुरेश खाडे यांची परीक्षा असणार आहे, तर महाविकास आघाडीचे खासदार विशाल पाटील व आमदार जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. 4 महिन्यापूर्वी झालेली मिरज पंचायत समिती सभापती आणि उपसभापतींची निवड पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने नुकतीच रद्द ठेवली. त्यानंतर 4 ऑगस्ट या निवडी पुन्हा होणार आहेत. पण शासनाकडे अपील करण्यासाठी वेळ असताना प्रशासनाकडून घाईघाईने सभापती निवडींची तारीख जाहीर करण्यात आली असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकाऱ्यांनी मिरज प्रांत अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. 4 ऑगस्ट रोजी मिरज पंचायत समिती कार्यालयात विशेष सभा आयोजित केली आहे. यात सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत नामनिर्देश पत्र स्वीकारणे, अर्जाची छाननी, उमेदवारी अर्ज मागे घेणे आणि त्यानंतर सभापती व उपसभापती पदांची निवड अशी संपूर्ण प्रक्रिया होणार आहे. मिरज पंचायत समितीच्या 22 सदस्यीय सभागृहात काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना यांच्या आघाडीकडे 11 सदस्य तर भाजप शिवसेना युतीकडेही 11 सदस्य होते. अशा परिस्थितीत 10 मार्च रोजी सभापती निवडीच्या वेळी बुधगावचे शिवसेना सदस्य पांडुरंग इंगळे हे गैरहजर राहिल्याने आघाडीच्या तन्वी कमलेकर यांची सभापती तर ललिता शेजूळ यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे.